क्या बात क्या बात आहे क्या बात. वा वा वा. दरबार सगळा भरलेला. सगळेजण आलेत, झाडून पुसून सगळेजण आलेत, पण प्रधानजी काही दिसत नाहीये मला. प्रधानजी, प्रधानजी, या प्रधान्या, या बारदान्या कुठं गेला ह्यो? महत्वाच्या टायमाला कुठं उलटला ह्यो? आयला दरबाराच्या ग्रुपवर तर ह्यो ऑनलाईन आहे. प्रधानजी कुठं उलटला तुम्ही? रागाची स्माइली सेंट. महाराज तुमच्यासाठी कुल्फी घ्यायलो, कुल्फीची स्माइली सेंट. कुल्फी? कुल्फी मला लय आवडते. तुम्ही दरबारात किती वाजता येणार आहात? रागाची डबल स्माइली सेंट. महाराज मुस्काड इकडं करा, मी बाहेरच उभा आहे. स्माइलीच नाही चमाय. अहो मी तुमची एंट्री पाहिलीच नाही. अरे वा वा, बरं झालं तुम्ही आलात. मी ना तुम्हाला वेलकमचा मेसेज पाठवतो. थांबा एक मिनिट. महाराज सोडा. कुल्फी नाही आणली तुम्ही? ही घ्या कुल्फी. ही कुल्फी आहे? अरे कुठं घालायची यार? ह्याच्यावर असतंय रे काहीतरी असं. कुल्फी वितळली ना महाराज. कशी काय? म्हणून मी चोखली. समोरून राणी साहेब येत होत्या, त्यांनी मला मदत केली. मग आम्ही दोघांनी बी कुल्फी चोखली. आता किती दिवस तुम्हाला उष्ट खाऊ घालणार? काय म्हणालास? नाही, तुम्हाला उष्ट कसं खाऊ घालणार ना महाराज आम्ही. काय प्रधानजा, महाराजाला काय मुजरा गिजरा करायची काय पद्धत गिद्धत आहे का नाही? ती बी विचारला तुम्ही? सॉरी महाराज, सॉरी सॉरी. महाराजांचा विजय असो, महाराणींचा प्रधान असो. अरे काय बोलायला लागला तू? ह्या महाराज तुम्हाला नेहमी विजय मिळत असतो ना, महाराणींना पण काहीतरी मिळायला पाहिजे की नाही? अरे महाराणीला काय भेटायचंय ना ते आम्ही भेटून देऊ. पण तुला सांगतो परदान्या, अरे आपल्या राजानं मला ब्युटिफुल फेस ऑफ द इयर असा अवॉर्ड दिलाय. ते ब्युटिफुल मळ ऑफ द इयर असेल. का रे परदान्या, तू समजतो कोण रे स्वतःला? तू काय दिसायला लय सुंदर आहेस का काय? आहेच. ती प्राजक्ता तुझ्याकडे बघून हसते म्हणून तू लय गैरसमज करून घेऊ नको. अरे तू हास्यास्पद दिसतोस पहिल्यापासून. अरे बोलायला लागलो तुला मी. आणि पुरींचं कसं असते माहितीये का तुला? त्यांना जेव्हा आवडतो ना त्याच्या शेजाऱ्याकडे बघून त्या पहिल्या हसत असतात. आणि मग ना तो जळत असतो आणि मग ती त्याला पटते. असं असतंय ते. तुला असं वाटत नाही का तू लईच उडू राहिला म्हणून? अरे प्रधान, मी आज लय खुशीत आहे. माझा मूड नको खराब करू. तुला सांगतो मला ना पिक्चर मध्ये काम करायचं, पिक्चर मध्ये काम करायचं. एकदम भारी, एकदम हे बेस्ट आहे महाराज. तुम्ही, महाराणी आणि मी, आपण सगळे पिक्चर मध्ये काम करू. अरे थोबाड तोंड्या, अरे मी आणि महाराणी असताना तू कशाला तिसरा पाहिजे तिथं अजून? नाही नाही, तुम्ही असताना मी कधीच महाराणी जवळ जात नाही. काय म्हणालास? फ्रेम मध्ये? फ्रेम पिक्चर मध्ये मी कधीच मध्ये येणार नाही. बरं नको मध्ये येऊ. मला साईड आहे, हिरोचा तरी रोल द्या ना. काय गरज आहे? पिक्चर फक्त राणीचा आणि माझाच आहे. आम्ही दोघच रोल करणार आहे त्याच्यामध्ये. मी अशी अशी ऍक्टिंग कर ना, अशी. आहे का प्रधानजी? हे कुठं तरी बघितलंय राव मी. आपल्या तलाव स्वच्छता अभियानाचा व्हिडिओ आहे हो. व्हिडिओ लय गाजला होता आपला तो. नंतर तर लोकांनी सैराटचं गाणं बी चिपकेलं होतं त्याला. जाऊ दे, ते जाऊ दे. पण आता मी काय म्हणतोय, व्हिडिओ झालाय करून, आता आपल्याला पिक्चर करायचा आणि त्या पिक्चर मध्ये हिरोचा रोल मी करणार आहे. आणि मला तुम्ही साईड ऍक्टरचा रोल द्याच घड्या. बरं ठीक आहे बाबा, असू दे. साईड हिरो तर साईड हिरो. पण कसं आहे, कथानक ना सगळं असं ना माझ्या भोवती फिरलं पाहिजे. तुमच्याच भोवती फिरणार म्हणजे बघा कसं राजाचं राणीवर प्रेम असतं. जमतंय जमतंय हे. आणि राणीच्या प्रेमापोटी तो विलन सोबत फायटिंग खेळतो. फायटिंग या भारी. पुढं पुढं शेवटी राजा मरतो. अरे राजा मरतो कसं वाटल रे पिक्चर मध्ये? हिरो मेला ते? नाही, पिक्चरच्या शेवटी हिरो मेला ना तर पिक्चर सुपरहिट होत असतो. असं थोडंच आहे काय? असं नसतंय काय? असं नसतं. सई मॅडमला विचारा, हिरो मारायला पाहिजे की नाही शेवटी? मग ठीक आहे बाबा, तू म्हणतो तर मी मरतो बाबा. पुढं काय होणार? पुढं पण राजा मरता मरता एक विधायक काम करतो. काय काय? कोणतं काम? कोणतं? राणीचा हात तो प्रधानजीच्या हातात देतो. काहून प्रधानजीच्या हातामध्ये हात देतो तो? प्रेम आणि त्याग दिसला पाहिजे ना तुमचा. प्रेम आणि त्याग दिसला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढं आणि राजाच्या शब्दा खातर प्रधानजी राणी सोबत लग्न करतो. मग त्यांना एक गोंडस बाळ होतं आणि मग ते तिघे
मेलेल्या राजाच्या बकरीवर जातात. अरे बकरीवर काय रे, बकरीवर काय रे? कबरीवर जातात. तिथं राणी ढसा ढसा रडते आणि मग प्रधानजीला येऊन अलगद अशी मिठी मारते. आणि मग पुढं काय होतंय? पिक्चर संपला आता. अरे आईला, म्हणजे माझी आठवण काढून प्रधानजीला आणि राणीला गोंडस बाळ होणार. माझी आठवण काढत काढत राणी आणि प्रधानजी असे का नाही एकमेकाच्या कुशीत येणार. तिच्या मायला मला काही येडं समजलं का तुम्ही? असा बुटाडाने हानी ना तुला मी. अरे म्हणजे माझी ती कबर आणि तुमची त्या खुशखबर. नाही, पिक्चर असाच असतो महाराज. नाही नाही नाही, असा पिक्चर असतो तर आपल्याला रोल नाही करायचा त्याच्यामध्ये. नाही नाही, रोल हिरोचा रोल नाही करायचा. काहीतरी महत्वाचं दुसरा रोल करा ना. मी ना साईड ऍक्टरचा रोल करणार त्याच्यामध्ये. साईड ऍक्टरचा. काऊन? अरे सपोर्टिंग ऍक्टरला पटापटा नॉमिनेशन भेटते. मी करणार आहे. कथानक ना माझ्या साईड ऍक्टरच्या भोवती फिरवायचं. ठीक आहे बाबा, आता तुमचा पैसा लागलेला आहे, तुम्ही सपोर्टिंग ऍक्टर व्हा. पण हिरोचा रोल मलाच द्या. अरे तू पाहिजेच कशाला पण पिक्चर मध्ये. कथानकाला एक हिरो लागत असतो महाराज. असं आहे का? हा बरं हो बाबा, तू हिरो, पण कथानक सगळं साईड हिरो भोवती फिरलं पाहिजे. बिलकुल फिरणार आहे. तर कथा अशी आहे की प्रधानजीचं राणीवर प्रेम असतं. आईला परत प्रधानजीचं राणीवरच प्रेम आहे का? हिरो कोण आहे? तू आहेस तू. आणि तुम्ही असं भिकाऱ्यासारखं करू नका ना. पिक्चरच्या शेवटी तुम्हाला हिरोईन मिळणार आहे ना. मला भेटणार आहे हिरोईन. बरोबर, पुढं. राणीच्या प्रेमापोटी प्रधानजी आणि व्हिलन मध्ये फायटिंग होते. भीष्म भीष्म. प्रधानजी मरतो आणि मरता मरता प्रधानजी राणीचा हात राजाच्या हातात देतो. या शाबास रे पट्टे, याला म्हणायचं स्टोरी. ही स्टोरी फायनल. आणि मरता मरता तो म्हणतो, ये मेरी अमानत है राजा, इसको संभाल के रखना, इसको जिंदगी भर टच मत करना. और कहूं नहीं, क्योंकि इसके पेट में मेरा बच्चा पल रहा है राजा. बहिणीला सांभाळ तुझ्या. अरे पळाय तिकडं. मगाशी सपोर्टिंग ऍक्टरला आणि हिरोईनला बाळ झालं होतं ना, मग आता असं का? अरे प्रत्येक कथेत असं वेगवेगळं दाखवावं लागतं. वेगळं. हा हे बघा, एक मी वेगळंच करणार आहे. मी ना पिक्चर मध्ये ना हिरोचा आणि साईड हिरोचा दोन्ही बी रोल मीच करणार आहे आणि व्हिलनचा रोल बी मीच करणार. अरे पण लेखकानं लिहिलेलं पिक्चरची स्टोरी सुद्धा मीच लिहिणार. पण दिग्दर्शकाला डिरेक्शन सुद्धा मीच करणार. अरे पण प्रेक्षक म्हणून सुद्धा मीच बसणार. फायनल. मग एक काम करा ना, उरला सुरला हिरोईनचा रोल पण तुम्हीच करून टाका. बोलायला लागले प्रधानजी तुम्ही. मग तुम्ही जर एका पिक्चर मध्ये एवढे रोल केले तर काय होणार ते पिक्चरचं? काय फरक पडतोय? कमल हसननी नाही का एकाच पिक्चर मध्ये लय मोठे रोल केले. अरे पण प्रधान, मला ना ऍक्टिंग करायची रे, मला ऍक्टिंग करायची. हिरो व्हायचंय रे, मला हिरो व्हायचंय. काय करू मी आता? अहो महाराज, अभिनय करणं तुमचं काम नाहीच आहे. तुम्ही जनतेची कामं करा ना. नाही, आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? अभिनेते नेते होत आहेत आणि नेते अभिनय करायला लागलेत. भाषण करताना अभिनय, गरिबासाठी रडताना अभिनय, विकास कामं करताना अभिनय, सगळीकडे नुसता अभिनय चाललाय. महाराज, तुम्ही चित्रपटात तर सोडा, पण खऱ्या आयुष्यात पण अभिनय सोडाच. आता जनतेसाठी जरा खरं वागा, नाही तर ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मग विरोधक येतील सत्तेवर आणि आम्ही येणार रस्त्यावर. आणि या धक्क्यानं मग तुम्ही आजारी पडणार, त्याच्यानंतर तुम्ही मरणार आणि एकट्या पडलेल्या राणीसोबत मलाच लग्न करावं लागणार. आणि मग अंकुर फुटणारच फुटणार.
आमचा डॉन छोटा साजन आणि मी आहे याची ॲटम. गाईज, आमच्या आयुष्यामध्ये एक आनंदाची घटना फायनली घडली. आम्ही इतके दिवस आमच्या या डॉनचा डुप्लिकेट शोधत होतो आणि फायनली तो आम्हाला सापडला आहे आणि तोही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर. तुम्हाला बघायचं त्याला? रॉबर्ट, घेऊन ये त्याला. सोड म्हणता रे. अरे आयुर बेटा आचार्याला असं कुठं धरून आणतात का रे? धरून सोड ना तर सोडून धर म्हणताय की रे मी. काय? अरे धरलेलं सोड म्हणताय माझं. काय दंड? हळू. कशाला आणून सोडलंय म्हणतो मी इथे? मॅडम हे बघ, इकडे बघ कोण आहे. डॉन छोटा साजन. सेम टू सेम माझ्यासारखं दिसतंय की होते? माझं जत्रेत हरवलेलं भाऊ असतंय का होते? का माझं बाप आलं होती तर लावायला चाटण? तुला याच्यासारखा मी बनवणार आहोत. अयो मला सेम टू सेम डुप्लिकेट डॉन. मी असं. रॉबर्ट, रेडी कर त्याला. येस येस. लगेच काय झालं रॉबर्ट? गोळीचा आवाज कुठून आला? ओ माय गॉड, फाटली ना? म्हणता रॉबर्ट, अरे बी केअरफुल. लवकर रेडी कर त्याला. काय करायचं असतं रे? तर गाईज, आम्ही याला रेडी करतोय. मी याला डॉन सारखं चालायला, बोलायला, वागायला शिकवणार आहे. आणि एकदा का हा रेडी झाला की मग कुठल्याही लग्नामध्ये, पार्टीमध्ये, मुंजीमध्ये आमच्या डॉनच्या ऐवजी या डुप्लिकेट डॉनला नेणार. ओ माय गॉड, एकदम सेम टू सेम. अरे हा खरा आहे. सेम टू सेम. त्याच्या गालावरची खडी पण तशीच आहे. त्याला काहीतरी बोलून सोडता बघा तुम्ही. अहो तुम्ही लाजू नका तुम्ही. आमचा डॉन आयुष्यात कधीही लाजत नाही. येस. कळलं? रॉबर्ट, स्क्रिप्ट. माझे सगळे ऍडिशन आहेत भाऊ, माझं काही ठरलेलं नाही. अरे तू स्क्रिप्ट दिली होतीस ना ह्याला? हा दिलेली. बोल चाल. डॉन काय म्हणतो? अकरा मुलखांचं पोलिस त्याच्या माग लागलंय किंवा घालायला. हातकडी म्हणताय मी. अरे काय, कसं पाठ करून आलायस तू? सोडून बोलाव पाठांतराचं. रात्रभर हातात धरून बसलो होतो मी. स्क्रिप्ट पूर्ण बोलला. अरे बी सिरियस, ओके? बी सिरियस. पुढचं वाक्य बोल. पुढचं जमेल तुला. बोल, पुढचं वाक्य बोल तू. कसली वाक्य घालून ठेवली तो तिथं? हा, ते काय वाक्य असतं का? आखे निकाल कर गोट्या खेळूंगा म्हणतो मी. हा, अरे खेळायच्याच नसतील गोट्या तर कशाला काढीन म्हणतो मी. काय आखे मी म्हणतो खेळायच्याच असतील गोट्या तर खऱ्या काढ ना. अरे निघ रे. जाऊ दे ते पाठांतर जाऊ दे. हे बघ, बी सिरियस, ओके? आपल्याकडे फक्त 2 दिवस आहेत. विदिन 2 days मध्ये तुला ह्याच्यासारखं बनायचंय डॉन. कारण 2 दिवसांनी लंडन मध्ये एका मोठ्या डॉनच्या मुलीचं लग्न होणार आहे आणि तिकडे तुला जायचंय डॉन बनून. नाही नको. का? अहो माझी आई लहानपणी मला करणाऱ्या मुलांमध्ये पण सोडत नव्हती. दंगा म्हणता मी. आणि तुम्ही मला गुंडांमध्ये पाठवता. ते पण लंडन मध्ये पाठवता. अरे हो, तुला तिकडे जावं लागेल कारण तिकडे सगळ्या देशातले डॉन येणार आहेत. युगांडा, रवांडा, मारलो ना. कसली अश्लील घेता हो नाव तुम्ही देशांची. अरे तुला देशांच्या नावाशी काय करायचंय? तू तिकडच्या डॉनची नावं लक्षात ठेव ना. म्हणजे हा, कंबोडियाचा डॉन बांबू मारू. बांबू मारू. रॉबर्ट. येस. बांबू मारू. हे बांबू मारू. हे बांबू मारू. चेहऱ्यावरूनच गरीब देशाचा दिसतंय रे ते.
बांबू लावूनच मारणार बघ ते. त्याच्याकडे कुठं असणार आहे मारायला ती? काय गन्न म्हणते मी. बिचारा कुठलं. अरे बिचारा काय, उलट हा सगळ्यामध्ये खतरनाक डॉन हो हाच खतरनाक आहे. अशा सुया केसात वर लपवतो आणि तरणा येस येस. आणि आणि ह्याच्यापेक्षा खतरनाक डॉन आहे कोर्नियाचा डॉन चांगसू. एक नंबरचा रायवल. मग हापूस कोण असतंय? अरे आपली पायरी बघून वागा. आणि रायवळ नाही रे, रायवल. आपलं एक नंबरचा शत्रू. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला अजिबात मिठी मारायची नाही. मी कशाला जातोय मारायला? मिठी म्हणता मी. आणि ते येऊन जर का गचकन मला मारलं तर काय? मिठी म्हणता मी. पण तू लक्षात ठेव, तू त्याला मिठी मारायची नाही. तुला जर मिठी मारायचीच असेल तर तू चुंगसूला मिठी मार. हा कोण असताय म्हणता मी? हा पण एक कोरियन डॉन आहे, पण तो आपला जवळचा मित्र आहे. लक्षात आलं तुझ्या? रॉबर्ट फोटो second. See. इकडे ये. हा चांगचू शांचू आणि हा चांगसू. सी हा चांगशू. याच्याशी हात मिळवायचे हा आणि हा चांगचू. याच्याला मिठी मारायची. हा आलं लक्षात तुझ्या? आलं लक्षात? अयो कसं लक्षात येणार हो? का? दोघं बी जुळेच भाऊ दिसतात की. कसं कळणार मला मिठी कुणाला मारायची आणि हात कुणाचा हलवायचा? त्यापेक्षा मी काय म्हणतोय, काय? तुम्हीच द्या ना त्यांना ट्रेनिंग. अरे मी जाता येत ना परत. आता इथे एकदा आल्यावर तुझी सुटका नाही. जाऊ द्या हो. कारण इथं आल्यावर इथं कुणीच परत जात नाही. काय खोटं बोलून सोडायला तो तुम्ही? येस. मागच्याच आठवड्यात 2 जण परत गेले तिथनं. तिथं बसलेले होते. याही आठवड्यात 2 जाणार आहेत म्हणून. एकत्र चौघांनाही काढू शकता तिकडे कोण. लक्षात ठेव, तुला मी सगळं शिकवेन या डॉनचं. डॉन मुलींशी कसा वागतो, डॉन मुलींना किस कसा करतो. किस अयो मी बाल ब्रह्मचारी असतोय हो. आयुष्यात कधी कुठल्या मुलीला मारली नाही मी. मिठी म्हणताय हो. तुम्ही बेळगावचे दादा कोण काय होते? अरे काय चाललंय तुझं? बरं मला सांग, तुला नेम येतो? माझी आई बघा म्हणायची लहानपणी, याचा काही नियम नाही म्हणजे नसेल बघा चांगला. अरे तसं नाही रे, तुला बंदुकीचा नेम धरता येतो का? तो कशाला म्हणतो मी? अरे माणसांना मारायला बंदुकीने. माणसांना कशाला मारायचं मी? अयो मला नाही जमणार ते. नाही हो मला जायचं. अरे जर तुझ्यावर कुणी हल्ला केला तू तर काय करशील तू? माझ्याकडे आयुर्वेदातला जालिम उपाय असतोय हो. अशी 10 बोटांना मी चाटण लावून आणि ना, मग एक बोट चाटलं ना की पडताय त्याच्या पोटात मुरडा. दुसरा बोट चाटलं ना की पडताय ते आडवं बेशुद्ध. आणि मधलं बोट जर का त्याला चाटलं तर हातात धरून पळताय बघा ते काय टमरेल. कशी वाटली आयडिया? फालतू, एकदम फालतू आहे. अरे अशी 10 बोट चाटेपर्यंत तुझ्या बॉडी मध्ये 10 गोळ्या शिरतील. 10 गोळ्या? मग त्यापेक्षा माझ्याच कुल्ल्याला लावून पळताय की हो मी. हे बघ कुठेही पळू शकणार नाही. सगळीकडे पोलीस असणार. या दारात पोलीस, त्या दारात पोलीस, मागच्या दारात राह, आतमध्ये गुंड, कुठेही पळू शकणार नाही. अरे बघ, सगळीकडे तुझी कोंडी होईल. सगळेजण या संधीचा फायदा घेतील आणि भीतीमुळे तू घाबरशील. तुझे डोळे पांढरे पडतील, तू बेशुद्ध होशील, तुझं बीपी लो होईल. अशा वेळेस तू काय करणार? पारिजातकाचा काढा पिन. अरे पारिजातकाचं झाड असणार आहे का तिथे? नाही काय? अशा वेळेस काय करायचं, हे जे तुझ्या गळ्यात घातलेलं लॉकेट आहे ना, ह्याला ही जी गोळी लावली आहे ती काढायची आणि खाऊन टाकायची. ही गोळी खायची असते? हा. बरं झालं बाबा तुम्ही ही गोळी दिली मला. काय करतोयस तू? खायची म्हणलं तू ते नाही खाल्लं का बघा. काय? अरे बरं झालं बाबा तुम्ही बीपीची गोळी गळ्यात लटकवली. अरे आता कसं बरं वाटतंय बघा मला. अरे बाबा ती बीपीची गोळी नव्हती, ती विषाची गोळी होती. ती गोळी खाल्ल्यावर माणूस जागच्या जागी मरून जातो. जाताय बघा आता मी 12च्या भावात सोडतोय बघ मी माझे प्राण. ओ माय गॉड, आता परत सगळं पहिल्यापासून करावं लागणार. रिशूट करायचं. तुमच्या दोघांमुळे होतंय. करा काय ते तुम्हाला नाही थांबायचं. हत्ती
जमणार मला. बंड्या, माझं ऐक म्हटलं, बंड्या. बंड्या, बंड्या काय करतोस? बंड्या, काय करतो? बस नाही जमणार मला. अरे नाही जमणार. दारू कसले पितोयस? लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? मावशी दारू पिते. हा. अरे सोड बंड्या, सोड. सोड. अजून थोडा वेळ. थोडा वेळ. अरे अजून 1 तास जरी या साडीत फिरलो ना मी तर इतका वर्ष मी तुमच्यासारखा पुरुष होतो हे माझ्या आठवणीत राहणार नाहीये. तर अरे दर जरा काय शोधतोस? शेंगदाणे खिशात राहिले. बंड्या, मी तुझ्या पाया पडतो. माझं लग्न उषा बरोबर आणि याचं लग्न निशा बरोबर जमवून दे एकदा. हा बस एवढी परवानगी, लेखी परवानगी त्या टोनग्यांकडनं मिळवून दे. आम्ही लगेच स्वतःच्या हाताने तुझं वस्त्रहरण अरे करतो. तुम्ही कसले वस्त्रहरण करताय? माझं मीच वस्त्रहरण करणार आहे. अरे अजून ह्या वेशात वावरणं म्हणजे माझ्या सर्वस्वाचा सत्यानाश करून घेण्यासारखं आहे. आता हे मला आवडायला लागलंय. बंड्या. आवरायला हवं सगळं रे. कंटाळा आलाय. बस बस. तुम्हाला माहित नाही त्या विजयाबाई आलेत ना, त्यांच्यावरची ती मुलगी आली छान सुंदर, ती कोण आहे माहिती आहे? कोण? अरे मी तुम्हाला सांगितलं होतं ना. अरे नागपूरहून येताना ट्रेन मधून विदाउट तिकीट आलो तेव्हा ती मला जी भेटली ना, मग आमचं प्रेम जुळलं सगळं. मग तीच ती ही संध्या आहे रे. ती संध्या. हा, ती संध्या आहे. ती नागपूरला तुला ती- भेटलेली. ती तुझी प्रेयसी. हा ती. अरे मग तिने तुला ह्या वेशात ओळखलं? अरे ती माझी संध्या रे. हुशार आहे. तुमच्या उषा निशासारखी गाढव नाहीये, कळलं का? बंड्या, डोकं नको फिरवू ना यार. यायला मी डोकं फिरवतोय. चला सोडू सोडू. नाही. अरे आमच्या लग्नाचे 12 वाजतील रे. गप्पा रे. अरे तुमच्या लग्नाचे 12 वाजू नये म्हणून काय माझ्या लग्नाचे मी 3-13 करू काय? राणी साहेब. आला रे आला. टोणग्या आला. ह्याला आवरा रे. जाम डोक्यात जातोय. आला की अंग चटलंच येतो रे. म्हातार चालू करतो. इकडे इकडे तू तू पटकन डोकं चेप. तू पोट चेप. आला की सांग आय एम नॉट विलिंग फो. नाही कमिंग सून अर्ली इन द मॉर्निंग. नाही रे. व्हेन इनकमिंग फ्री. कशाला आमच्या समोर कशाला इंग्रजी बोलतो? आय एम नॉट फिलिंग वेल. हेच मराठीत त्याला सांग. मग इंग्लिश कशाला? राणी साहेब, राणी साहेब. अचानक काय झालं राणी साहेबांना? एकाएकी त्यांचं डोकंच दुखायला लागलं. ओटी पोटात घटी घटी. ओटी पोटात कळ उठली. अरे त्यांच्या उठली आहे ना. मग तू का कणतोयस? अच्छा अच्छा. आता मला कळलंय. राणी साहेब, जेव्हा तुम्ही जेवता जेवता जेवणाच्या टेबलवरून उठलात तेव्हाच मी ओळखलंय. त्याने ओळखलं. आता सोडू साडी. ना असं कसं ओळखत? काय जरा मागची पट्टी दिसते का बघरे? पुढे पट्टी नसते. अच्छा निर्या. मग तुम्हीच ओळख काय ते? मी ओळखलंय की तुमच्या ओटी पोटात दुखत असणार. उषा निशा लवकर बाहेर या. काय झालं काका? अरे काही नाही. राणी साहेबांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले. अय्या. आई गो. काय सॉलिड कोरस आहे. मजा आहे बाबा तुमची. हे काय होतंय? आत्ताच सांगितलं ना डोकं दुखतंय म्हणून. मिनिटाला आजार बदलतात का? पोटात तुटलं. कळलं. जरा बाजूला होता का? काय म्हणता वहिनी? वहिनी? तुम्ही आता वहिनी म्हणालात? मी? हो. उषा म्हटलं मी. मग मी वहिनी कसं ऐकलं? तुमचा प्रॉब्लेम आहे. पडदे बदला. कानाचे. राणी साहेब, मी की नाही तुमचं डोकं चेपते. ये ग बाई खूप दुखते. ये बाई ये. आणि मी ना मस्तपैकी तुमचं पोट चढून देते. अरे माझे सगळे अवयव बदलले की काय? करेक्ट आहे हिचं. बरोबर आहे. जरा वरती. इथे का? अगं बेंबीच्या वर जरा. इथे. कळलं मी गाढव का म्हंटल ते. हे असं आहे. बरं वाटतं ग. मस्त वाटतं. बरं वाटतं. मावशीला बरं वाटतं. सोडा. अरे काय सोडा?
बरं वाटतंय झापा, बरं वाटतंय. आई गं, मावशी, किती छान वाटतंय. बरं वाटतंय मावशी गं बाई, तुला. तू पण नाप गं, बरं वाटतंय. संध्या ए सोडा सोडा सोडा. आता खूप बरं वाटायला लागलं मला. आता मी छान नाचू शकते, गाऊ शकते. आंबा पिकितो, रसगळीतो, कोकणचा. आई गं, आंबा फुटला. काय झालं काय झालं काय झालं मामी महाराजांना काय झालं? त्यांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले. अगं बाई हो का? द्या मी पोट तपासते. हे ग विजय, कसलं काय? माझं पोट वेडेस का? माझ्या पोटाचं दुखणं खूप वेगळं असं का? आहे. मोठमोठ्या डॉक्टरांना नाही कळलं तर तुला काय कळणार आहे? बर आमच्या गावात शिबी घातली. नाही आमच्या गावात एक नामांकित लेडी डॉक्टर आहे. असू दे. त्यांना बोलूया का आपण? नाही, मी त्यांच्याकडे जातो म्हणून विचारलं. अगं बाई, तुम्ही लेडी डॉक्टरकडे जाता? हा टोणगा आहे का टोणगी आहे? आणि बरं का, लेडी डॉक्टरांना पुरुषांचे रोग जेवढे जास्त समजतात ना, तेवढे बायकांचे रोग अजिबात समजत नाही. परवाच मी लंडनला, जास्त होत मुंबई, परवाच मी मुंबईला गेले होते. तिथल्या का मोठ्या लेडी डॉक्टरला माझं पोट दाखवलं. हा मग? माझं पोट बघून काय म्हणाले माहितीये? काय म्हणाली? की म्हणे तुम्हाला बाळंत रोग आहे. इश्श! अगं मला तुम्ही का लाजताय? पण लग्नानंतर तुम्हाला दिवस गेले असं तुम्हीच म्हणाला होतात हो. दुपारी. त्याचं काय झालं? हा? अगं त्याचं काय होणार? आता गेलेले दिवस काय परत येत आहेत? गेले तर गेले. दुपारीच. पण हे असलं कसलं हो मामी महाराज पोटाचं दुखणं? कसलं दुखणं बोलते विजय? अगं काय? विजय अगं, गेल्या महिन्यात मी लंडनला, मुंबईला ग. गप ना, मला लंडनला जायचं. तुला काय प्रॉब्लेम आहे? तर मागच्याच महिन्यात मी लंडनला गेले होते. त्याहूनही मोठ्या डॉक्टरींकडे गेले होते. अगं बाई, तिने मला पाहिलं आल्यालाच म्हणाली, वेलकम मिस्टर मावशी. मिस मावशी. आल्याला म्हणत, व्हॉट हॅपन? आय टेलिंग हर की लुक आफ्टर देन आफ्टर. मग ती मला म्हणाली, युअर स्टमक इज फुल. मराठीत बोल. तुम्हाला फुल्ल मुलं होऊ शकतात. वा 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 वा. म्हणजे कांदा संस्थानाला युवराज होण्याची संभावना आहे. तर चला. चला लगेच. काय राज्याभिषेक आहे? अहो पण तोंडगे, हे सगळं मामी महाराजांनी पुन्हा लग्न केलं तर? अर्थातच. त्याशिवाय युवराज कसे जन्माला येणार? पण आता पुन्हा लग्न करण्याचं वय आहे का त्यांचं? तोंडगे, ए विजय, तू काय समजतेस काय मला? हा, मी काय म्हातारी वाटली की काय? उगाच माझ्या फिगरवर जाऊ नकोस. अजूनही मला संधी मिळाली तर अजूनही मला मुलं होऊ शकतात. आणि राणी साहेब, त्यासाठी लागेल ती सगळी मदत करायला मी तयार आहे. हो ना, शेवटी हे गेल्यावर ह्यांच्या तोंडात तुळशीचं पत्र द्यायला कोणीतरी हवंच ना. सिंगम घाबरला. मामी महाराज, आबासाहेब महाराजांची पुत्र होण्याची किती इच्छा होती माहितीये? खूप भयंकर. कोणी आबासाहेब महाराज? मामी महाराज, तुम्ही थट्टा करताय? हा नाही. आबासाहेब महाराजांचं इतक्यात नाव सुद्धा विसरला? कोण आबासाहेब महाराज? अगं, आबासाहेब महाराज म्हणजे मामी महाराजांचे यजमान. हो राणी साहेब, तुम्ही तुमच्या यजमानांचं नाव विसरलात. उद्या माझं पण विसराल. जाम डोक्यात जातो. नॉन सेन्स ब्लडी फोल. नाव काढू नका त्यांचं. त्यांचं नाव काढलं की तळपायाची आग मस्तकात जाते. जागा चुकते. आता सगळे असंच होणार आहे. आणि विजय, 6 महिनेच फक्त त्यांच्यावर संसार केला मी. पण त्या 6 महिन्यात त्यांनी मला इतकं छळलं की त्यांचं नाव जरी काढलं तरी डोकं फिरतं. पुन्हा जागा चुकली. आता खरंच डोकं फिरायला लागलंय. खरंच इतका छळ केला का आबासाहेब महाराजांनी? तुला काय? खरं तर तू त्यांच्याशी लग्न करायला हवं होतं. काय बोलतीयस तू? मग मी लहानपणी आबासाहेब महाराजांच्या मांडीवर खेळायचे. हो, अगं तू तुझ्या लहानपणी त्यांच्या मांडीवर खेळलेस. मी माझ्या तरुणपणी त्यांच्या मांडीवर खेळले. पण राणी साहेब, ते तुम्हाला छळायचे, त्रास द्यायचे म्हणजे नक्की करायचे काय? हा सांगा. तेच की,
करायचे. काय काय हा काय करायचे सांगा. काय करायचे सांग ना जरा तू पण बोल की मध्ये मध्ये. हा बोल. सांग तू सांग. बघ तुला आता चान्स दिल्याचा सांग पटकन. मी तरी काय सांगू, तूच सांग. राणी साहेब अहो काहीतरी सांगा. असं कसं काहीतरी सांगा, काहीतरी पटण्यासारखं सांगायला हवं ना. छळायचे काय, पटायला जाऊ काय करायचे. हा दारू पिऊन यायचे आणि मला चापकाच्या फटक्याने फटकारायचे. शिव 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 शिवायची एक संधी सोडू नका. यांना माझा खाणं म्हणजे काय पेटीचा भाता वाटतो की काय, सारखं पॉंग पॉंग करताय. कसं नाही हो, मला सहन होत नाहीये. मग मला सांगता येत नाहीये, मला ऐकवत नाहीये हो. माझा लांब व्हा, दूर व्हा. शी बाई एवढा सहन कसं करायचं तुम्ही? मला काही कळतच नाही. हं. कोरस चुकत चाललंय. खूप काम आहे तुम्हाला. रोज प्रॅक्टिस घ्या, नाहीतर आयुष्यभर असं होणार. लग पण दमत दो. आता काय कसं सांगायचं, सहन करायचं. आता दारू प्यायला माणसाला काही चॉईस असतो का? पण मामी महाराज, आबासाहेब महाराजांना तर दारूच्या थेंबाचंही व्यसन नव्हतं. दारूच्या थेंबाला स्पर्शही करीत नसत. खरंच आहे, सांगत असेल खरं. एवढा मोठा म्हणून दारू पित कशाला ते? दारूच्या थेंबाला स्पर्श करतच नव्हते ते. मग अख्खी बाटली घ्यायची आणि घशात उतरवायचे. अजूनही आता त्यांना जाऊन इतकी वर्ष झाली आहेत, पण अजूनही त्यांनी घेतलेला दारूचा वास अजूनही माझ्या तोंडाला येतोय. बघू, जवळ यायची एकही संधी सोडू नका. राहू दे. या इथं एवढं लांब ना आलं ती घ्या इकडे घ्या. नवल आहे. नवल नाही, ब्रँडी आहे. नाही नाही, नवल आहे की त्यांनी इतक्या वर्षापूर्वी घेतलेला दारूचा वास अजूनही तुमच्या तोंडाला येतो, हे नवल आहे. हो, आमच्या राजवाड्यात दारूची फॅक्टरी होती. काय सांगताय? आताची हातभट्टी. बरं राणी साहेब, अजून काय काय शौक होते महाराजांना? मेला अजून तर प्रश्नच विचारत चाललाय. सांग ना आता काय शौक होते ते, तू सांग आता. मी हा सांग. मेला हसण्यातच वेळ घालवतो. तू सांग पटकन. तुला हौस आहे, तू सांग. आम्हाला पण काहीतरी कळू दे. आम्हाला तरी कळू दे. अरे आपला पण कोरस मस्त चाललाय. अरे आपण कोरसच्या काय भेंड्या खेळतोय. राणी साहेब सांगताय ना? अरे मला वाटलं विसरला असेल. मग आता गाण्या व्यतिरिक्त म्हणजे दारू. हा गाणं. दारू प्यायली की त्यांना नाचायला गायला आवडायचं. म्हणजे मला सांगायचे दारू प्यायली की मला चला नाचा गा. खूप फेकतोय. मजा येते, मजा येते असं म्हणायचं ते मला. आणि मी जर नाही म्हटलं की मग बसलेच माझ्या पाठीवर चापकाचे फटके. आता इथे पुरुष मंडळी आहेत म्हणून, नाही तर तुम्हाला माझी पाठीचं धिरडं दाखवलं असतं. बघू धिरडं. बघा धिरडं बघतोय. धिरडं आपल्या बापाचं काय जाते. राणी साहेब, आम्हाला कल्पना नव्हती तुम्हाला गाता येतं. मलाही कल्पना नव्हती. तुम्हाला नाचता येतं? हो. गाता येतं, नाचता येतं, गाता नाचता येतं. वाह भैया मोरू बँड पथक मजा आहे. अगं नाचता गाता येतं म्हणून काय विचारता? मी स्वतः ऐकलंय त्यांचं गाणं आणि नाचणं पाहिलंय सुद्धा. अय्या, ए अगं विजय काय फेकतेस, काय बोलतेस? पाहिलंय मी. ओ राणी साहेब, आता मग एक गाणं झालंच पाहिजे. हो चला चला काय चला. हे बघा काही गाणं बिणं होणार नाही 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 नाही, काय गाणं नाही, त्याच्याबरोबर नाचही झाला पाहिजे. झालंच पाहिजे. गाणं नाचणं झालंच पाहिजे. गाणं नाचणं झालंच पाहिजे.
राम मंडळी, राम राम. मी सुप्रसिद्ध डायरेक्टर यशराज पिचके. हा, हलगी फेम यशराज पिचके. मला तशी गावातली लोक लाडानं प्रेमानं अगदी ए यशा हलगीवाल्या असं पण म्हणतात. पण मी आज जाम खुश आहे. हा, जाम खुश आहे. कारण आज मी असं लिहिलेल्या, मी दिग्दर्शन केलेल्या, मी असा निर्माता असलेल्या माझ्या सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस आहे. मला लई टेन्शन आलंय ना, लई टेन्शन आलंय. बघा ना, अजून हिरो हिरोईनचा पत्ता नाही इथं सेटवर. काय करणार मी? आलोय. अरे काय ओळायचो. सर मी क्लॅप बॉय. काय नाव काय तुझं? बंटी. बनते. बस की. मला सांग, तुला आता शूटिंगचा काय अनुभव आहे? हाय की आतापर्यंत 42 पिक्चर केलं. अरे सर ऐका तरी आधी. आतापर्यंत 42 लग्नाचं व्हिडिओ शूटिंग केलंय मी अजिबात टेन्शन घेऊ नका. म्हणजे लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगच्या अनुभवावरनं तू आता पिक्चरचं शूटिंग करायला आलाय? अहो सर, मी कमीत कमी कॅमेरा तरी बघितलाय. तुम्ही हलगेच्या अनुभव पिक्चर डिरेक्ट करताय. अरे हिरो आले, हिरो. डांगळंग 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 राकळंग डांगळंग 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 रापळंग डांगळंग 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 डिंगिंग टाक. अरे जरा गप्प बसा. काय हाय, तुम्ही डायरेक्टर प्रोड्युसर आहे, तसं वागा की रांगळंग डांगळंग डांग. हे काय मूळ धंदा सोडून नाही चालत. हो का? आमच्या गावात लय मला मान असतो. होय. हा, कुणाचं पण लगीन असू दे, बारसा असू दे, मुंज असू दे. आता माहिताला पण वाजवायला लागलोय मी. लगीन असलं तर माझ्याशिवाय काम चालत नाही. हा, नवरा आला की लगीन रांग डांग 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 त्याला पोचवायचं कमी निवार. ही आत्या आली काय रांगळाग डाकळाग 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 डांग डांग तिला पोचवायची परत मी निवार. अयो हिरोईन आली. अयो रांग डांग 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 काय करताय तुम्ही? डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे, तसं वागा की. हिरोईन पण आली की आता इथं. अहो मला यायला उशीर झाला. सॉरी बरं का. सॉरी. ते मी जिमला जाते ना. काय रिसेप्शनला बसलेली असतीस काय? नाही, वर्कआउटला. अच्छा. म्हणजे तिथली माणसं तुला डंबेल्स म्हणून उचलते? नाही, मी डबेल उचलते. हा मी व्यायाम करते. सॉरी बरं का, मला उशीर झाला. सॉरी. बाबा मी तुमची लय जोरात फॅन आहे. या थँक्यू. लय जोरात फॅन आहे. Thanks. म्हणजे काय तुमची ऍक्टिंग सॉरी. काय जबरा बाबा. काय टायमिंग काय. तुम्ही लावण्या लावण्या करायला आली? आपल्या लावण्यात आपल्या पिक्चर मग काय काय नाव आहे माझं लावण्या. तुमचं नाव लावण्य आहे का? लावण्य आहे का? लावण्य आहे नाव का? अच्छा, इथे काय शूटिंग बघायला का? नाही मग सिनेमात काम करणार आहे मी. या सिनेमात काम करताय तुम्ही? कुठला रोल? स्टेडियमचा? स्टेडियम. अरे मग एवढं काय झालं त्यात हसायला? अरे एवढं काय झालं हसायला? इकडे काय बस काय, तुला इंडस्ट्रीत टिकून राहायचं आहे ना? हा, मग असं थोरा मोठ्यांच्या जोकवर कुत्र्यागत हसायचं. काय चाललंय? काय चाललं? कुठला रोल करताय सांगा मला. मी ती हिरोईन आहे ना, तिचा रोल करणार आहे. ती कमिनी नाही. स्क्रिप्ट वाचली का तुम्ही? कामिनी नाव आहे तिचं. हा तेच ते. त्या कामिनीचा तुम्ही कामिनीचा रोल तुम्ही मी करताय? करणार आहे. मी सर मी तुमच्याबद्दल जे ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं? आयलं म्हणजे व्हायरल झाली की काय क्लिप? अरे बापरे, स्वस्तातल्या लॉज मध्ये जाणं बंद केलं पाहिजे. ते ऐकलं ते
ते खरं आहे का काय म्हणजे तुम्ही म्हणा वन टेक आर्टिस्ट या मी वन टेक आर्टिस्ट आहे. म्हणजे मी काही ठरवून तसं केलेलं नाहीये, पण तो रेकॉर्ड झाला. आजपर्यंत मी माझा एकही टेक असा झालेला नाही किंवा 2-3 टेक झालेत. वन टेक आपला ओके झालेला आहे. बाबा लय 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 बेकार आहे तुम्ही. एक नंबर सॉलिड, मला आवडता तुम्ही. Yes, thank you. आता शूटिंगला सुरुवात चल करू. चल चल बस आता टाइमपास बस झालं. आपण कामाला सुरुवात कर. बसा बसा. दादा फ्रूट लाना. ए पोऱ्या, तिथं वड्यात बोरीचं झाड आहे, ते मुठभर बोर आणून हिला दे. बोर बरं वय हे काय इकडे घरी लेका बिना दुधाचा चहा पित्या कोरा गुळ टाकून, आणि इथं शूटिंगला आल्यावर मी जास्त फ्रूट पाहिजे तिला. नका देऊ नका देऊ. बस 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 जातोय. हे बघा सर, तुम्हाला सांगतो नीट समजून. कसं असतंय, तुम्ही लई फुल टेन्शन मध्ये असता. मी का टेन्शन मध्ये? खूप पिक्चर केलं मी. टेन्शनचं काय काम आहे? अरे आपल्या पिक्चर नाही सांगतोय त्याला मी. तू गप्प ना. टेन्शन म्हणजे तुम्ही नाही काय, म्हणजे पिक्चरचा हिरो टेन्शन मध्ये असतो. म्हणजे तुम्ही महत्वाचा सीन आहे, ह्या सीन मध्ये अशी स्टोरी गारदिशी फिरती. अच्छा, म्हणजे तो फार महत्वाचा. फार महत्वाचा. तुम्ही फुल टेन्शन. काय खाजाव पाठ काय ती खाजाव माझी. अरे काय चाललंय तू? माझी केसांचं कौतुक मला नाही सांगू. हे बघ, मला सांगते केसांचं कौतुक. सॉरी सॉरी. तुमचं काय रे? तिकडे बघ ना, तुमचं काय ते करा ना केसांचं यार. मी कंटिन्यू. तू गप्प न पाहिजे जरा. कंटिन्यू. सॉरी सॉरी. हा, तर तुम्ही फुल टेन्शन मध्ये असता. ओके. तुमचा डायलॉग असा आहे, कामिनी रंग. काय रॉंग काय याच्यात? बरोबर आहे, कामिनी नाव आहे. रॉंग काय याच्यात? फुल कॉमेडी. डांगळा डोंगळे खाल्लेत का? डांगळा मग त्याला काय कळत आहे, तुम्ही लय कुत्र्यागत कॉमेडी करता राहतो. बोला काय ते. ते असं बॅकग्राऊंड म्युझिक आहे ती, आणि आपल्या पिक्चरला बॅकग्राऊंडचं म्युझिक मीच देणार आहे टोटल हलगीवर. तुम्ही सगळे म्युझिक तुम्ही देणार? हा मग. युनिक आहे, प्रचंड युनिक आहे. तर तुमचा डायलॉग असा आहे की, कामिनी आज मला तुझी खरी किंमत कळाली. ओके. मला माफ कर, मला माफ कर. चल आपण दोघं लगीन करूया. एवढंच? एवढा सीन पुढे पुढे. आणि हिथनं असा कॅमेरा सर 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 करून कामिनीवर जातो. आणि मग ती काय करणार? ती वाक्य ऐकून कामिनी आहे ती डसा 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 रडती. बघा आता. टक्कळक 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 डांगळक डक्कळक डांगळक टक्कळक डांग रक दनंग गनंग डांगळक 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 डांग रंगळक डांगळक डांगळक डांग रपळक डांगळक डक्कळक ढपळक टक्कळक टक्कळक सपळक सपळक हे काय? हे एवढी काय रडली ती? कसं आहे, असं बॅकग्राऊंड वर असं एक्सप्रेशन चेंज होते. एक्सप्रेशन वर बॅकग्राऊंड पाहिजे ना. उलट आहे का तुमच्याकडे? म्हणजे तुम्ही असं केलंय का, सगळं बॅकग्राऊंड रेडी आहे, मध्ये मध्ये आम्ही डायलॉग म्हणायचं, असं केलंय का तुम्ही? एक्सक्यूज मी, अशी फिल्म मी करत नाही, कळलं ना? आय डोंट नो डू दिस फिल्म. मी सोडतोय फिल्म मी. मग माझा ऍडव्हान्स तरी देऊन जावा तुम्ही. तोंडावर फेकतो ऍडव्हान्स तुझ्या. ये चालतंय, तोंडावर फेकतो मी ऍडव्हान्स. चालतंय, तोंडावर फेका पण द्या. फेका. पण माझे एथिक्स आहेत काही. नाही एथिक्स बिथिक्स काय नको मला, फक्त माझा मला ऍडव्हान्स द्या, जावा आपलं. होम लोन आहे, कार लोन आहे. मी सकाळी नटराजाची पूजा केली आणि सांगितलं की बाबा मी सगळं काम पूर्ण केल्याशिवाय नाही जाणार. मी तर पूर्ण करणार, मग जाणार. सर ती एवढा बोलतोय ना, फेका तोंडावर ऍडव्हान्स. अरे खर्च झाला रे. मग आता काय करायचं शूटिंग? आता काय त्याचं? नाही तुम्ही जाऊ नका बरं का इथून. मला ना पहिला दिवस आहे शूटिंगचा. अरे हो. आणि मला तुमच्याकडनं लई शिकायचंय. अरे पिल्लू कसं असतं या इंडस्ट्रीत नाही बघ. ते पिल्लू नंतर आधी शूटिंग. ह्याला काय अर्थ आहे तेव्हा ती? मग काय करायचं, एक पिल्लू 2-2 दावेदार कुणाकडे बघू? अरे काय बोलतोस? माझं काय तसलं काही नाही यार. चला सुरू करा यार शूटिंग. आता चला शूटिंग सुरू करूया. तुम्हाला सीन समजावून सांगतो सर. असं पुढे या जरा. आता तुमच्या पुढे असा आरसा आहे. ओके. आरसा आहे. आरसा आहे पुढं. तुम्ही असं आरशात बघून डायलॉग बोलताय, आणि आरशाच्या तुमच्या पाठीमागं अशी कामिनी उभी आहे. ओके. तुम्हाला आरशात दिसत्या. आरशात बघून असा डायलॉग बोलाय. ठीक आहे. ओके रेडी? चलो चल व्यवस्थित करायचा. रेडी? साऊंड, कॅमेरा, रोलिंग, क्लॅप. हे काय टाळ्या का वाजवतो तू? सर म्हणते ना क्लॅप म्हणून. अरे क्लॅप म्हणजे असं नाही रे. मग क्लॅप म्हणजे हा यो यो यो. ह्याच्यावर काय लिहिलंय? काट्याशिवाय गुलाब नाही, आईशिवाय माया नाही. हे काय लिहिलंय याच्यावर? आजचा सुविचार आहे सर. अरे काय शाळेचा फळ आहे का? सुविचार का लिहितो याच्यावर हा? अरे यार सांग यार त्याला. अरे यार बघ ना यार लावण्या. सर एक मिनिट. काय झालं सर? तुमचा एक टेक मध्ये नाही झालं सर.
तुमचा कट झाला आता दुसरा नाही कट पण मी टेक दिलेलाच नाही दुसरा टेक घ्यावा लागला टेक सुरूच झालेला नाही पण तुम्ही अजून. वन टेक आर्टिस्ट ना दुसरा कट सर अरे माझी चूक अरे सांग ना यार याला. पण झाला कट माझी झाला चूक- ना नाही, माझी चूक. पण कट झाला ना म्हणजे मला वाटत पुसती पहिल्यांदा पुसती सगळं ती साथ ना आता काय करू तिथं पिक्चरचं नाव लिहायचं हा हा पिक्चरचं नाव सीन नंबर आणि टेक नंबर हा ले पिक्चरचं नाव लिह काय लिहू पिक्चरचं नाव ते तर सांगा सर ती तुझ्या आवडीचं लिही ना मर्डर अरे काय यार असं कुठं असतं का रपळक ढांगळांग ढाप दिसली नाही मग आपल्या पिक्चरचा क्लॅप आहे हाय, ना हाय. मग दुसऱ्याच्या पिक्चरचं नाव लिहून काय उपयोग आहे का आपला पिक्चर म्हणजे आपल्याच पिक्चरचं नाव लिहिलं पाहिजे हा, हा, sir. ना लिह तिथं हा लिह आपल्या पिक्चरचं नाव लिह हा रुतलोय मी तुझ्यात रपळक ढांगळांग तुझ्यात लिह तू ऋतुलोय मी तुझ्यात हं. सर हं. ती एवढं मोठं मावत नाही रापाळा डांगांग मागली का ढांगांग दिशी दिली एक तुला काय ती पुढचं रपळक ती लिहायचं नाही मग फक्त पिक्चरचं नाव हा, हा. लिहायचं रुतलोय मी तुझ्यात थांबा थांबा जरा काय एवढं मोठं नका लिहायला सांगू त्याला हा सर हे लिही रुतलोय मी तुझ्या RMT लिही काय लिहू RMT लिही बस आहे तेवढं हा RIP काय लिहितो रे RIP लिहितो फोनवर आहेस काय तू नाही 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 अरे अरे सांग ना यार काय अरे सर एक बोलू का हा बोल मी मगापासून म्हणतात मी वन टेक आर्टिस्ट यांना तर काही बी जमणार अरे मी सीन सुरूच केलेला नाही यार तिसरा अजून. टेक कट झाला यांना अजून जमणार ऍक्टिंग माझा सीन तरी सुरू झाला का मला सांग ही कोण आहे बोलणारी बाई मी नाले हताश झाले बाबा तुमच्या अरे कोण आहे हताश होणारी तू घरी जा मग तुम्हाला काय बी जमणार तुमच्याशी कट्टी अरे कट्टी काय मैत्रिणीच काय माझी कट्टी करते ती आता मला व्हायचं पण नाही तुमची अरे मैत्रीण. यार सांग ना यार तिला तुम्ही नीट करा की राव सर मग चल घे लय अपेक्षा होती तुमच्याकडनं पर अपेक्षा भंग आता तेवढं करायचं अरे हे असं बरोबर नाही हे सिनियर आहे मी पोझिशन घ्या तुम्ही आपलं तुम्ही शांतपणा करू लांब व्हा तिकडे बोट बोट करा की मोड मोड बोट बोट आरशात दिसते हा, तुम्हाला. करतो, Position घ्या. करतो. ओके अरे मला लेट मी कॉन्सन्ट्रेट गाईज साऊंड चांगलं करा कॅमेरा क्लॅप ऍक्शन सर ऑल द बेस्ट ऑल दी बेस्ट करतो ऍक्शन नंतर अरे तो यार परत कट झाला ऍक्शन नंतर ऑल दी बेस्ट देतो यार हा ऍक्शन नंतर ऑल दी दिले मला परत कट झाला मला शुभेच्छा दिला यार ऍक्शन नंतर तंग तंग सर लका नीट कर की तू तरी नीट कर जरा अरे, याने मला शुभेच्छा दिल्या ऍक्शन नंतर शुभेच्छा दिला यार अरे पण तुझा तू काम कर की नीट अरे पण शुभेच्छा दिला यार मला असं नाही होत यार. अरे ते शुभेच्छा दिली नाही तर तुला श्रद्धांजली वाईल तुझं तू काम कर की अरे पण माझं तुला काय अक्कल पाहिजे का नको तुझं तू काम करायला आलाय का हे त्यांच्यात बघायला आलायस तू अरे पण सीन सुरू तुझं तू काम कर ही पोरगी बारकी आहे, ही पोरगी बार काय नव आहे दोघं पण मी इथं नव आहे तू मोठा आहेस ना एवढ्या वर्षापासून काम करतोयस तुला कळायला पाहिजे का नको नालायक माणसासारखं कशाला वागतोयस तू नीट कर जरा, रामराम ढापी विसरीन. नीट कर आता सर खरंच चुकलोय फक्त ऑल द बेस्ट बोललो फक्त तू पण कशाला काय शुभेच्छा द्यायला गेलायस लायक आहे का त्याची चला अरे अरे सिनियर ऍक्टर असं मी कधीच आयुष्यात हात हात असा कर थांब. पोझिशन हे बरोबर नाही हे मला ना Position धरा ना. आयुष्यभर थोडा ऍडव्हान्स असताना तोंडावर फेकला असता आता नाही म्हणून फेक मग सांग एक थांब ए पोझिशन धरा ते परत कट कॅमेरा रोलिंग क्लॅप अरे बोटची म्हटलं यार असं कोणी टेक देतं का यार परत कट झाला यार 13 टेक्स्टा मी अरे, म्हणले मी काय होते करू? आपल्या मापद्याला घ्या त्याला 6 बोट आहे एखादं इंजूर झालं तर दुसरं वापरत पण शीत कट नाही होणार या माणसाच्या बोटापायी कट झाला असेल तुम्हाला लाज वाटते गो मी जाते घरला मला नाही राहायचं मला नाही राहायचं. थांब थांब नाही ना, थांब माणसाला काय तू कशाला जाते घरी हे ना माती खाल्ली आणि हे नालायकाला अक्कल पाहिजे का नको अरे अरे काय बोलतोय यार हे चुकलाय हे जी चूक 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 आपण डोक्यावर घेतेस ह्याला रताळ्याला कळायला पाहिजे अरे रताळ नाही आहे यार. रताळा काय नीट करायचं तू टेन्शन घेऊ नकोस नाही आहे चले अरे मला अवॉर्ड मिळाला तर अहो सर जरा नीट करा ना सर तुम्ही ती जुनाट नट सर अरे जुनाट काय बोलतो जुनाट नको यार बोलू यार सिनियर म्हण जुना नट म्हण जुनाट काय बोलतो यार आता जुना नट म्हणजे जुनाटच झालं ना एवढं काय सर प्लीज सर नीट करा सर मला लाज वाटायला लागली आता. लाज वाटतं तुला भेट मला भेट म्हणतोय मोड मोड या इथं मार्क वर या असे भेट म्हणतोय कॅमेरा अरे रे. साऊंड कॅमेरा सर क्लॅप ऍक्शन आता जर चुकला तर मारणार मारती काय बोलतो यार परत ऍक्शन नंतर कट झाला यार परत 3 कट झाला ऍक्शन नंतर नाही बोलायचं यार असंच करतात यार फिल्मचं डिरेक्शन यार असं नाही आहे यार वेगळाच काहीतरी कर राडायचं नाही मुकाट्यानं गप पडून काम करायचं
कसला स्वतःला ऋतिक रोशन म्हणतो, हा तर रिटेक रोशन चल हे एका जाग्यावर उभा राहा. टाईट क्लोज घे त्याचा, टाईट क्लोज. आणि तू सगळं असं वाईड ते बाईला सकट सगळं आलं पाहिजे. अरे क्लोज घ्यायचं तर कॅमेरामॅनला सांग ना, ह्या क्लॅपवाला ह्याला कशाला सांगतो? मी डायरेक्टर आहे, मी ह्यालाच सांगणार. अरे तसं नाही होत, क्लॅपवाला बॉय ना. अरे तुला काम नीट करायला तुम्हाला शिकवायला लागलास काय? डायरेक्टरला शिकवतोयस? नालाय कुठला? हाल मुकटाला तुझं तू काम कर. हे बरोबर नाही. हा माझं तू बरोबर आहे. करा ना हो, काम करा. साऊंड पोझिशन बोट टाईट क्लोज घाल, तोंडात घाल. बाळा एक नाही म्हणतोय, नाही म्हणतोय ती. घाल तुम्ही आहे. हे बघ बाळा, हे बघ बाळा, ऐक ना माझं. हे जरा खाली धर, मला बोट घालायचे का नाही मध्ये चिमटून जाईल ना बेटा. अरे तू हात खाली करून उभं राहा की. तुला कळत नाही का एवढा धूरच्या धूर झालाय तू? हात सावधान राहा, सावधान. हात खाली कर. बोट सांगितलं तू नाही करायचं, आता बदललंय माझं सगळं. हात खाली कर. कर टाईट क्लोज घे. काल तोंडावर पाक चिक काढलं पाहिजे त्याचं. चलो रेडी, साऊंड, कॅमेरा रोलिंग, क्लॅप, ऍक्शन. ठीक आहे. नाही रे, ए हे कोण आहे नवीन? तू इथे काय करतोय? समीर सर कुठे आहेत? समीर सर कुठे? समीर सर नमस्कार. अनेक वर्ष तेच करतोय मी. अनेक वर्ष सुरक्षित स्विमिंग क्लासेस मी शोधतोय. फायनली मला हे क्लासेस आज सापडलेले आहेत. तुम्हाला खरं सांगू का, मला ना ती हायजीन आणि ती सेफ्टी असते त्याच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज नको. आणि हे क्लासेस तसे आहेत असं मला कळलेलं आहे. आणि ॲक्च्युली मला लेडीज ट्रेनर पाहिजे होती. ती इकडे आहे, म्हणजे मी ते वेगळंसं ऑप्शन निवडलं आणि ती लेडीज ट्रेनर इकडे आहे. माझी लहानपणापासून इच्छा होती की तिने मला शिकवावं आणि एका पुलात आम्ही दोघे. आज बघू आता कोण येत आहे ते. हाय, मी कोमल. मग मी ब्रूस विलिस. काय 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 तुम्ही काय भांगच करता मग? एक मिनिट. अहो नाही, माझं नाव खरंच कोमल आहे. कमाल आहे यार. नाही कळला का नका? त्याच्यावर मात्रा कोमल. माझं नाव खरंच कोमल आहे. आई शपथ, तुम्ही कोमल आहात? येस. मग इथे काय स्विमिंग शिकायला आलात तुम्ही? सर ऍक्च्युली मी स्विमिंग प्रशिक्षक आहे. तुम्हाला महिला प्रशिक्षक हवी होती ना, मीच ती. मी महिला मागितली होती, महाल आलाय अख्खा. हे बघा, महिला प्रशिक्षक पाहिजे म्हणून मी 2000 रुपये एक्स्ट्रा भरलेत की नाही मला सांगा. सर मी महिलाच आहे. चल ना, एवढं काय महिला. एक मिनिट, मी महिलाच आहे, कळलं ना? एक मिनिट. हे बघा, ती जाहिरात जी होती ना तुमची, त्याच्यावर पॅम्पलेट होतं बरोबर. पॅम्पलेटवर एक चित्र होतं. एक सुडोल बाई होती, ती एका तरुणाला स्विमिंग शिकवत होती. मला ती सुडोल बाई पाहिजे. ती बघून मी ऍडमिशन घेतली. मीच ती सुडोल बाई. चल ना, एवढं काय. चल सुडोल बाई नाही हो, उगीच काय. अहो खरंच बघा, मी वाटत नाही का सुडोल? नाही हो. बघा बघा माझ्याकडे नीट बघा. काटा लगा आहे की नाही मी सुडोल? मी सगळ्या अँगलनी बघितली, फक्त ढोल दिसतंय. असं तुम्ही ना हे एकदम
इरोटिक असं काही करू नका. ऐका ऐका आहे की नाही मी सुडोल? बरं आहे. मला एक सांगा, आता तुम्ही भंकस करताय का माझी? एक मिनिट मी मस्करी भंकस करताय करते. का? एक मिनिट मला तुम्ही काय सांगितलं जाहिरातीमध्ये तुम्हाला काय दिसलं? सुडोल बाई हो, बरोबर की सुडोल नाही? बाई. ओके पण तिच्या बरोबर चित्रामध्ये जो स्विमिंग शिकणारा पुरुष आहे त्याच्याकडे पाहिलं का तुम्ही? तो कसा हँडसम होता. वाव 6 पॅक्स अँड ऑल. इथे बघा कोण आलंय, नुकतंच जावळ झालेलं बुटकं पदक. तुम्ही माझी मस्करी करू नका. ऍक्च्युली या रंगमंचावर तेच अपेक्षित आहे. तुम्ही जरा सिरियसली घ्या. काय चाललंय तुमचं? सॉरी तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ अरे नका. टेन्शन काय घेऊ नका. एकदम महिला पाहिजे ते हे पाठवले. म्हणजे काय आहे बघा, आपल्याला स्विमिंग शिकायचंय ना का माझ्यावर संसार करायचा आहे? काहीतरी काय बोलताय तुम्ही? एवढं कशाला घाबरताय? घ्या ना चॅलेंज आयुष्यात. नाही त्यापेक्षा मी मान्य करतो तुम्ही महिला आहात. एक तुम्हाला सांगतो, एक मी तुम्हाला सांगतो, हे जे सुरक्षित स्विमिंग क्लासेस आहेत Right. तिथे मला सेफ्टी आणि हायजीन याच्या बाबतीत मला कॉम्प्रोमाइजच नको सांगून ठेवतो तुम्हाला. सर म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत ना आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि हायजीनचं म्हणाल ना तर आम्ही स्विमिंग पूल मधलं जे पाणी आहे ना ते सुद्धा साबणाने धुवून घेतो. हो आणि सेफ्टीसाठी वर सॅनिटायझर पण लावतो पाण्याला. एवढी सेफ्टी आणि सॉलिड हायजीन आहे. हो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. Okay. बरं ऐका, आता आपण स्विमिंगला सुरुवात करूया. हो. राईट Yes, बरं yes. ऐका, त्यापूर्वी ना मला तुम्हाला काही हे काय करता तुम्ही? नाही आय जस्ट सॉ. हे काय केलं? तेच तर सांगते मी, शब्द बोलते ना पुढचा. शब्द करताना असं करतात का कधी? अहो शब्द तर ऐका. जुजबी सूचना असंच म्हणणार ना. जेजबी असं म्हणतो का घरी? जुजबी असं म्हणतो का ठीक घरी? आहे, जू असंच ठीक आहे, करतात ना. ठीक आहे. जुजबी सूचना. अरे काय? काही जुजबी सूचना करायच्या आहेत त्या नीट लक्षात घ्या. हे बघा, समजा तुम्ही पाण्यात उतरल्यावर तुम्हाला असं वाटलं की अरे मी बुडतोय, तर लगेच उजवा हात वर करायचा. उजवा हात. हा आणि समजा तुम्ही बुडून मरताय असं तुम्हाला वाटलं की लगेच डावा हात वर करायचा. आणि मी दोन्ही हात वर केले तर मग तुमचा माझ्याशी काही संबंध नाही. मग कन्फ्युज व्हायला होईल. मला ना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा घाबरू नका. तुम्ही अजिबात घाबरू नका. मी घाबरलेलं नाही. थोडीशी भीती वाटत होती पण आता तुम्ही हात सांभाळून घ्याल हो सगळं. गेले काही एपिसोड काय करते ते ऍक्च्युली मी आय एम सॉरी हा उगाच तुम्ही हे नका. हा चला आपण सुरुवात करूया आता. आता आपण ते स्विमिंग पूलच्या इकडे जाऊया. एक मिनिट. हो इकडे जाताय कशाला जाऊ नका. हे बघा मी तुमच्यासाठी स्विमिंग पूल इथे आणतीये आता. स्विमिंग पूल इथे आणता? येस आय मीन इट. एक मिनिट. कोण आहे तिकडे? स्विमिंग पूल आणा. येऊ दे. शाबास. इनफ. थँक्यू. स्विमिंग पूल याच्यात पोहायचंय मी. याच्यात पोहायचंय. याच्यात पोहायचंय. हो स्विमिंग पूल. हा स्विमिंग पूल हो. 12,000 रुपये भरले तो हा स्विमिंग पूल. हो आपल्याला ह्याच्यातच पोहायचंय. कसं आहे ना, हा हे बघ एक मिनिट. त्या आधी ना तुम्ही हे घ्या, या फॉर्मवर सही करा. कसला फॉर्म आहे हा? नाही कसं आहे, समजा या पुलात तुम्ही बुडून मेलात तर ती जबाबदारी आमची राहणार नाही. सही. हे जे असं आहे त्याच्यात मी बुडून जर मेलो मरू शकता तर मग त्याचे तुम्ही ते सही करून घेता. हो. मी तुम्हाला जे 12,000 रुपये जे दिले ते नवा व्यापारच्या नोटा दिला की खरे दिले? मग लहान मुलांचा पूल का आणला तुम्ही माझ्यासाठी? याच्यात बुडणार आहे का मी? सर पाण्याला कमी लेखू नका. टाळका सटकलाय का तुमचं? हे एवढाच तो काय आकार? जरा मोठ्या आकाराचा त्याला स्विमिंग पूल 12,000 रुपये कशाला दिले मी तुम्हाला? सर एक मिनिट. आम्ही आकार कमिट केला होता का? नाही. आम्ही स्विमिंग पूल कमिट केला होता, आम्ही स्विमिंग पूल दिला. आम्ही महिला कमिट केली होती, आम्ही महिला दिली. आकार कमिट केला होता का? आकार कमिट केला. मला हे फसवणूक आहे. आयुष्यभर सांगतो फसवणूक आहे. मला नाही. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका सर. आपल्याला ट्रेनिंग सुरुवात केल्याची वेळ झाली सर. प्लीज कोऑपरेट. ओके आता आपण सुरुवात करूया. हो चला या पुढे या. हे काय आणि सगळे? एक मिनिट ते आपली हे घाला. काय घाला? ते आपली आयुध घाला ना. हा नीट बोला तुम्ही. ते घाला. या हे जे एवढंच आहे वाटीचं त्याच्यात ह्याच्यासाठी मी सेफ्टी. आपली सेफ्टी महत्वाची आहे सर. हे
खूप बालिश वाटतंय. तेच होणं अपेक्षित आहे ना तुमच्याकडनं. काय म्हणता तुम्ही? एक मिनिट हे घ्या. आपली आई तर घाला. शाबास. हे माझा ना हे एवढा कधीच नाही अपमान झालेला सांगून काय ठेवतोय. तुझ्यात बरं हे घ्या. चल पुढे चला हे घ्या. सेफ्टी महत्वाची. हे गेलं हे गेलं इथे गेलं. शाबास. तिकडून घालून घे. अरे कमान. हे ना लोक हसतील. नाही नाही हे हसलं सांगू पण शकत नाही. नाही हे हसणार नाही कधी अजिबात नाही. सुंदर वाव सुपर. जाऊ दे वर जाऊ दे वर जाऊ दे. हे इकडे ते इथे का नाही येत. 12,000 रुपये अपमान करते माझा. 12,000 रुपये दिले Actually, ते पटकन दिसलो ना त्यामुळे I'm sorry. दिसलं काय? हसू नका तुम्ही आणि. तुम्ही चिडू नका. चला तो एल लावा. एल असं लावा. अरे तुम्ही मला हे जे ह्याच्यासाठी एल आहे ते. येस सर. सर लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही शिकाऊ आते. कोण आहे आजूबाजूला? आजूबाजूला कोण आहे? एकटाच आहे ना स्विमिंग पूल मध्ये. सर सर कसं आहे मॅनेजमेंटला मला तोंड द्यावं लागेल. ते म्हणतील की नवीन माणूस होता तू त्याला एल का नाही लावला. ऑलरेडी लावला एल मला. ऑलरेडी लावला एल. अजून काय एल लावताय? सर तुम्हाला एल लावणं दॅट इज माय ड्युटी. एक सांगू का? हे अरे हे प्रचंड बालिश वाटतंय यार. याचा विचार लिहिताना करायचा ना. आता मी जसं सांगेन तसं. एक मिनिट पाय वर करा. यार हे काय? मागे 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 मागे. एक मिनिट या इकडे पुढे. हे बघा एक मिनिट. मी सांगितल्याशिवाय शरीराचा कुठलाही अवयव हलवायचा नाही कळलं. म्हणजे तुम्ही इथून गेला. पाय पुढे टाकायचा नाही कळलं. नो नॉट अलाउड. यू आर नॉट अलाउड. मी शिट्टी वाजवली की पुढे करायचं. ओके ओके ठीक आहे. लक्षात घ्या तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करा. मी एक मिनिट नाही उडी नाही मारत आहे. हात मागे घेतो बस. मागे उडी मारताना असं मी असं मागे अशी तर नाही ना कधी उडी मारू शकत. शिट्टी वाजवली की तुम्ही तुमचा उजवा पाय असा उचलायचा. कुठली शिट्टी वाजवता? ती कसं काय असेल तुमच्याकडे बघून ना पागल. उजवा पाय उचला आणि असं पाण्यात टाका. फील इट. वाव. पाण्याचा स्पर्श असा चेहऱ्यावर आणा आणि असं म्हणा. असं कसं येणार पण तोंडावर पाणी लागल्यावर असं कसं? अरे कुठलं पाणी आहे तुमच्या चेहऱ्यावर? जगातलं कुठलं पाणी आहे? पाय स्पर्श झाला की असं कुठलं पाणी आहे? एक मिनिट. आता पाय हळूच टाका पाण्यात. फील इट. करतो आता. हा फील. वाव. वाव. पुढे काय आता? पाय टाका ना पाण्यात. कम ऑन कम ऑन. मूव मूव. फील फील. आता बसू का मी? हा बसा बसा पाण्यात बसा. बसा शाबास बसा. काय कसं गारगार वाटतंय का? गारगार. मी ऍक्च्युली मावत नाहीये ह्याच्यात. ही मुंबई आहे कळलं ना. इथे 4x4च्या ठिकाणी 8-8 लोक राहतात कळलं. तू तर एकटाच इकडे. वा मज्जा. 12,000 घेऊन शहाणपण नको शिकू मला. काय करताय? शाबास. हा चला चला आता ना बघा मी जे म्हणेन ना ते माझ्या मागे म्हणायचं. हा हा मग उठून जायला लागेल मागे. नाही थांबा एक मिनिट. आम्ही ना महत्वाचा व्यायाम प्रकार आहे तो. आधी एक्सरसाइज लक्षात घ्या. स्टेप 1. मी पकडा म्हटलं की पकडायचं. हा पकडा. काय पकडायचं? हे ते तुम्ही हे पकडा ना. हे काय ते 10वीच्या परीक्षेला तुम्ही कशावर पास झाला होतात? काठावर. हा काठ पकडा. इज्जत घालवताय माझी. इज्जत घालवताय. सॉरी पटकन आलं चुकून. मी पण त्याच्या आईला सांगतो काठावर म्हणून. काटाकाटावर यायचं. काटाकाटावर 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 काटाकाटा. आता काय सांगा? हा आता नाही बघा मी तुम्हाला सांगेन ना त्याप्रमाणे करायचं. लक्षात घ्या. इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. लिसन लिसन केअर. बोलताय मुद्द्याचं बोलावं जरा. पकडा सोडा
डोसा डोसा काय? लिसन केअरफुली. अरे काय खेळ खेळताय का? पिकनिकला आलोय का आपण? असं नाही, हे एक्सरसाइज आहे, हे केले पाहिजे. बुद्धीचा खेळ कसला खेळतोय? मला स्विमिंग शिकवा ना इकडे यार. तर स्विमिंग साठी बुद्धीचा काही संबंध नाही, ते हातपाय मारावे लागतात. Come on. मी नाही हट. काय उठा उठा काय उठा. काय? सेंटरला जाऊ नका, सेंटरला जाऊ नका. का? प्रचंड खोलेमध्ये. हे बाय, तिकडे मोती सापडतात, मोती. इतका खोल आहे का मोती सापडतात? प्लीज तिथे जाऊ नका, खोल आहे तिकडे, प्रचंड खोल आहे. प्लीज तुम्ही घाई नका करू, काटा काटाने. हे बघा, मी सुद्धा इतकी वर्ष इकडे शिकवते, मी आतापर्यंत सेंटरला गेलेली नाही कधी, माहिती? मला काय मोती आवडत नाहीत का? पण नाही काय गेले. बोलताय तुम्ही यार? मला शिकवा ते काय ते शिकवा मला. शाणपणा करायचं नाही अजिबात. सावकाश सावकाश सावकाश. हे आता नाहीये रे म्हणा, हे. माझ्याबरोबर म्हणा, माझ्याबरोबर म्हणा, म्हणताय का? हा, म्हणते. मला येणार, मला येणार, मला येणार, मला येणार, मला येणार. मला येणार. उलटा आता. रणा ये लमा. हे काय करताय? हे काय करताय? उलट म्हणाल. उलटा म्हणून टॅलेंट दाखवू नका. उलट वा म्हणजे उपडवा, उपडवा, उपड उपड वा, उपडवा वा, उपडवा. शाबास, वा वा वा. चला चला, शाबास. आता पाय झाडा, पाय झाडा. नाही जमत आहे ऍक्च्युली. पाय झाडा ना. नाही जमत आहे. बायकोच्या पुढ्यात कसं करता? मला हवं, मला हवं. तुम्ही माझ्या घरात घुसू नका. रडू नका ना. 12,000 रुपये देऊन इकडे आलो. माझ्या घरचं कशाला काढता? रडू नका ना. माझ्या तोंडून सगळं खरं खरं निघून जातं. रडू नका. तुम्ही वा तिकडे. आय एम सॉरी. पुढची स्टेप. नाराज होऊ नका, इथंच करिअर आहे आपलं. नाराज होऊ नका. ओके, पुढची स्टेप. बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक. बॅकस्ट्रोक शिकायचं राहिले. या, उठे उठे उठे. या या, इतक्याच सुटका नाही. हा, बॅकस्ट्रोक. हे पण लावले ना तुम्ही. कसा बॅकस्ट्रोक मारू यार? उभं राहून करा, उभं राहून करा. हे बघा. याई रे जोर लगा के नाचे रे. अरे काय नाचाय का मी? मला बोलवलं इकडे तुम्ही? सॉरी, ते मला एकदम तुमच्याकडे बघून गाणं सुचलं. बॅकस्ट्रोक लक्षात आले? हे असं तुम्ही घरी करता का तुमच्या? अहो नाही, घरचा अभ्यास ना माणसाने नीट करायला लागतो. हे सगळं तुम्ही घरी नीट करा, कळलं ना? घरी अभ्यास नाही केला तर काय होतं माहितीये का? ना धड रायटर होत, ना धड ऍक्टर होत. पर्सनल बोलते बाई. बघापासून आल्यापासून पर्सनल खुन्नस काढते. चिडू नका ना तुम्ही. हे काय करता तुम्ही? काय ते शिकवा आता लवकर मला. हे बघा, माझं डोकं फिरलं ना. सॉरी. नाही नाही, मला नाही करायचं. मला स्विमिंग करायचं नाही, सांगून ठेवते. मला स्विमिंग करायचं नाहीये. या माणसाने हात वर केला म्हणजे ह्याला माझी गरज आहे. आय शुड हेल्प हिम. या